नमस्कार मित्रांनो, कबीर हा किचन मध्ये आलेला असतो तेव्हा रेशीम विचारते, काय रे कबीर, काही हवंय का तुला? तेव्हा कबीर म्हणतो की अगं टिफिन झाला का माझा? रेशीम म्हणते की नाही रे, अजून स्वयंपाकच चालला आहे. तेव्हा गुंजा म्हणते की फक्त भाजी झाली आहे. कबीर म्हणतो की ठीक आहे चालेल, फक्त भाजी द्या. तेव्हा गुंजा म्हणते की नाही साहेबा, तुम्ही 10 मिनिटं थांबा, चपात्या पण होतील लगेच. तेव्हा रेशीम म्हणते की गुंजा तू एक काम कर, त्याला फक्त भाजी दे आणि तो कॅन्टीन मधून चपाती घेऊन टाकेल. कुकर झालाय, आई मंदिरातून आल्यावरती चपात्या करून घे. रेशीम म्हणते की मी पळते, मला खूप उशीर होतोय. आणि मग असं बोलून रेशीम तिथून निघून जाते. तर आता इकडे मधू ही मृण्मयी सोबत बोलत असते आणि म्हणत असते, मृण्मयी, लग्नानंतर खूप गोष्टी बदलतात आणि तो बदल जर तू एक्सेप्ट केला नाही तर काहीच उपयोग नाही. तेव्हा मृण्मयी म्हणते की अगं तू मग मी कसं वागू, त्याच्या होला हो म्हणू का फक्त? मधू तिला सांगत असते की मृण्मयी, फक्त स्वभाव बदलणं हाच एक पर्याय नसतो ग, संसारामध्ये बाकीच्या पण गोष्टी महत्वाच्या असतात. तेव्हा मृण्मयी म्हणते की मग सांग आता गोष्टी करू मी. मधू म्हणते की अगं घरात लक्ष देणं, कोणाला काय हवंय नकोय याकडे लक्ष देणं, आपल्या नवऱ्याला काय आवडतं. तेव्हा मृण्मयी म्हणते मग काय मी घरात बसून राहू का, कोणाला काय आवडतं कोणाला काय नाही आवडत म्हणून. तेव्हा मधू म्हणते की अगं मृण्मयी, काय मूर्खासारखं बोलतेस तू, झाडझूड करणं, पसारा आवरणं हे काय कोणाला आवडतं म्हणून करतं का माणूस? नाही, घरातला गाडा नीट चालावा म्हणूनच तर आपण सगळं हे करतो ना. आणि काय ग, कोण लगेच तुझ्या हातात झाडू देतंय? आणि पहिली गोष्ट म्हणजे घरातलं काम करणं म्हणजे कमीपणा नसतो. मधू म्हणते की मला इतकं काही बोलायचं नाहीये मृण्मयी, परंतु एका बाई माणसाने घरात पण तेवढंच लक्ष दिलं पाहिजे. तेव्हा मृण्मयी म्हणते की वा तू, हे चांगलं आहे हा, म्हणजे बाहेर कितीही छान काम करा, कितीही कर्तृत्वान व्हा, परंतु घरच्यांची अपेक्षा हीच असते का बाईने घरात लक्ष दिलं. तू तिला म्हणते की अगं मृण्मयी, कोणाच्या तरी अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत म्हणून नसतात ग करायचे काम. आपल्या घरातल्यांचं सगळं नीट चाललंय ना, या सगळ्या गोष्टी ह्या तिला समजल्या पाहिजे. मुळात ही प्रत्येक बाईची जबाबदारी आहे हे तिने मानायला हवं. बाईचा हात फिरल्याशिवाय घराचं नंदनवन होत नसतं मृण्मयी. ती पेरते तेव्हाच घराच्या 4 भिंतींमध्ये ओलावा निर्माण होतो मृण्मयी. मधूने चांगल्या प्रकारे मृण्मयीला समजवलेलं असतं आणि आता त्या बोलण्याचा मृण्मयीच्या डोक्यात प्रकाश पडलेला असतो. मृण्मयी म्हणते की हो ग तू, मला समजतंय तुझं म्हणणं, कळतंय मला तुला काय म्हणायचंय. तेव्हा मधू म्हणते की कळतंय ना, मग वळूही दे. मृण्मयी मधूला म्हणत असते की अगं तू, इथे कबीरचं माझंच अजिबात नीट चाललं नाहीये तर मला कसं काय सुचेल तुझं हे नंदनवन वगैरे. मधू म्हणते की अगं मृण्मयी, एका दिवसात नंदनवन होत नसतं, परंतु त्याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. आपल्या माणसांवर प्रेम केल्याशिवाय, त्यांच्यासाठी झिजल्याशिवाय नाती घट्ट होत नसतात. तर आता मधू मृण्मयीचा हात धरून तिला किचन मध्ये ओढत आणते. तर आता किचन मध्ये गुंजाई आता चपात्या करणार असते आणि कबीर तिथे चहा घेत असतो. तिथे मधू येते आणि मधू म्हणते की थांब गुंजा, आजपासून इथे तू लक्ष द्यायचं नाही, आता तू आवर आणि हॉल मध्ये जाऊन बस, इथे सगळं लक्ष आता मृण्मयी देईल. मधू कबीर कडे बघून बोलते की ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या जबाबदाऱ्या समजल्या पाहिजे. मधू आता गुंजाला सांगते की जा बरं, जरा बरासा ड्रेस घाल आणि हॉल मध्ये माझी वाट बघत बस, मी थोड्या वेळातच आले. त्यामुळे आता गुंजा तिथून निघून जाते. तर आता मधू मृण्मयीला म्हणते की वर वर माया आणि उपाशी राहा ग बया, अशी गत करून चालणार नाही. तेव्हा मृण्मयी म्हणते की म्हणजे तू? तेव्हा मधू म्हणते की फक्त माझं प्रेम आहे प्रेम आहे असं वरवर बोलून चालणार नाही मृण्मयी. जेव्हा प्रेम असतं ना तेव्हा समोरच्यासाठी झिजून काहीतरी करावं लागतं. जर तुला कबीरचं मन जिंकायचं असेल ना मृण्मयी, तर तुला त्याच्या पोटातून त्याच्या हृदयापर्यंत पोहोचावं लागेल. आणि घरावर संसारावरती जर हक्क गाजवायचा असेल ना, तर बाई माणसाचं स्वयंपाक घरावरती लक्ष राहावं लागतं. लग्न झाल्यापासून मी बघतीये, मला असं वाटायचं की तू आज स्वयंपाक घरात येशील, उद्या येशील, परंतु तू येतच नाहीये. आणि आता बस झाला मृण्मयी, आजपासून तू तुझ्या स्वयंपाक घराचा ताबा घे. कबीरही तिथून आवरण्यासाठी बाहेर निघून जातो. तर आता मधूने मृण्मयीला पीठ मळायला दिलेलं असतं आणि आता मृण्मयीला काही घरातल्या कामांची सवय नसते. मृण्मयी म्हणते की अगं तू, मला कुठे धड स्वयंपाक जमतो आणि पीठ मळायचं म्हटलं की मला घामच फुटतो. तेव्हा मधू म्हणते की हो मृण्मयी, आता घाम येणार, चटके बसणार, परंतु त्याच्या मोबदल्यात तुला घरातल्यांचं प्रेम मिळणार. आणि घरच्यांची पोट भरण्यासाठी सांगत नाहीये मी तुला स्वयंपाक करायला, घरच्यांची मन जिंकण्यासाठी सांगतीये की स्वयंपाक कर. तर आता मधूचं हे म्हणणं मृण्मयीला पटलेलं असतं आणि आता ती घाईघाईतच पिठामध्ये हात घालते. तेव्हा मधू म्हणते की अगं मृण्मयी, हे काय, तू लहान आहेस का, आधी हात स्वच्छ धुवून घे. तर आता मधूने सांगितल्याप्रमाणे
सांगितल्याप्रमाणे मृण्मयी तसं करत असते आणि मग मधू सांगते की तुझं घर आहे, तू सांभाळ आता नीट, मी जरा बाहेर जाऊन येते. आता मृण्मयी पीठ मळत असते परंतु तिला काही धड जमत नसतं आणि ती त्यामध्ये पाणीच जास्त करून देते. तर आता इकडे गुंजाही आवरून आलेली असते. तेव्हा मधू तिला सांगते की गुंजा चल आता पटकन आपल्याला इंटरव्ह्यू साठी जायचंय. तेव्हा गुंजा विचारते कोणता इंटरव्ह्यू. तेव्हा कबीर तिला सांगायला जातो परंतु मधू त्यालाही शांत करते. तेव्हा मधू सांगते की गुंजा आता तू फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आणि शिक्षण होईपर्यंत जर एखादी नोकरी मिळालीच तर उत्तमच. आणि गुंजा आता कबीरकडे बघू लागते. तेव्हा मधू तिला म्हणते की कबीरकडे काय बघते, त्याची ना नाहीच आहे. मधू ही गुंजावरती फार चिडचिड करत असते आणि आता ती तिला तिथून घेऊन जाते. तर कबीर मागे म्हणत असतो की आई, गुंजाने या घरासाठी जितकं केलंय ना त्या मोबदल्यात तिच्यावरती इतकी चिडचिड बरी नाही. तर आता इकडे मृण्मयीने पीठ मात्र एकदम विचित्र पद्धतीने मळलेलं असतं. ते खूपच पातळ झालेलं असतं आणि ती त्यातच खूप वैतागलेली असते. तितक्यातच तिथे कबीर हा टिफिन घेण्यासाठी येतो आणि तो बघतो ती मृण्मयीची अवस्था. तर त्याला खूप हसायला येतं. मृण्मयी म्हणते की हसस, अजून माझ्यावरती हसतो. तेव्हा कबीर म्हणतो की सॉरी पण मला तुझ्यावरती हसायला येत नाहीये, सिच्युएशन वरती हसायला येतंय. आणि तो त्या पिठाला हात लावून बघतो तर मृण्मयीने त्या पिठाचं वेगळंच काहीतरी केलेलं असतं. कबीर मृण्मयीला म्हणतो की मृण्मयी जर तुला असे स्टंट करायचे असतील ना तर कोणाच्या देखरेखी खाली कर. तेव्हा मृण्मयी म्हणते की हो अरे आतापर्यंत आतू होती पण आता काय माहिती कुठेतरी गेली. तेव्हा कबीर सांगतो की गेली गुंजाला घेऊन इंटरव्ह्यू साठी. तेव्हा मृण्मयी लगेच चिडते आणि म्हणते की ओ राईट, मगाशी ती तिला आवरायला सांगत होती. वा कमाल आहे, म्हणजे मी इथे जीव तोडून पीठ मळतीये आणि आतू गुंजासोबत फिरायला गेली. वा. तेव्हा कबीर म्हणतो की अगं मृण्मयी गुंजासोबत कोणीही असो पण तू लगेच इतकी पॉझेसिव्ह होते. आता एक काम कर, आई जेव्हा येईल ना तेव्हा भांड तिच्याशी, तिला जाब विचार. तर आता कबीर हा तिथून निघत असतो. तेव्हा मृण्मयी म्हणते की कुठे चाललास, थांब, माझ्या हातच्या चपात्या तुला न्यावेच लागतील. तेव्हा कबीर मात्र खूप टेन्शन मध्ये येतो कारण त्याला मृण्मयीने मळलेल्या पिठाच्या चपात्या न्यायच्याच नसत्या कारण मृण्मयीने पीठ एकदम विचित्र पद्धतीनेच मळलेलं असतं. कबीर तिला समजावतो की अगं मृण्मयी निल्या असत्या परंतु आता मला ना खूप उशीर होऊन जाईल, मला ऑफिसला जायला लेट होऊन जाईल. तेव्हा मृण्मयी म्हणते की अरे वा वा वा, म्हणजे तुझं ऑफिस आहे आणि मी माझं कॉलेज सोडून इथे बसली. कबीर तिला म्हणतो की मृण्मयी तुला जमत नाही ना ग, तर अशा गोष्टी करत नको जाऊ, त्यापेक्षा चल मी तुला कॉलेजला सोडतो. आणि मग कबीर मृण्मयीला कॉलेजला सोडणार म्हणून मृण्मयीला खूप आनंद झालेला असतो आणि ती आनंदाने कबीरला मिठी मारते आणि ती म्हणते की कबीर आपण भांडता भांडता बोलायला पण लागलो. तेव्हा कबीर म्हणतो की अगं भांडायची सवय मला नाही तुला आहे. तेव्हा मृण्मयी रागानेच कबीरकडे बघू लागते. तेव्हा कबीर म्हणतो की जा बरं पटकन फ्रेश हो. तर आता मृण्मयी आवरण्यासाठी गेलेली असते. तर तितक्यातच कबीरला उमेरचा कॉल आलेला असतो आणि आता कबीरने त्याला गुंजा जिथे इंटरव्ह्यू साठी गेलेली असते त्या कंपनी बद्दल माहिती काढायला सांगितलेली असते. आणि आता उमेर त्याला बरंच काही सांगतो की ती कंपनी. कबीर म्हणतो की अरे पण गुंजाला घेऊन तर आई गेली कधीच. तेव्हा उमेर म्हणतो की अरे ब्रदर लवकरात लवकर तिथे तू पोहोच, नाहीतर काही होऊ शकतं. ते कोणत्याही पेपरवरती साइन करून घेतील, अग्रीमेंट करून घेतील, तू लवकर पोहोच. कोणत्याही लेवलची फसवणूक होऊ शकते, ना आईला काही समजणार ना गुंजाला काही समजणार. त्यामुळे आता कबीर हा घाईघाईतच इंटरव्ह्यू ठिकाणी जायला निघतो. तितक्यातच तिथे मृण्मयी पण आवरून आलेली असते. मृण्मयीला असं वाटत असतं की कबीर आज मला सोडणार, त्यामुळे मृण्मयी फार खुश असते. परंतु कबीर तिला म्हणतो की मृण्मयी ऐक ना, मला अर्जंट खूप काम आलंय आणि त्यासाठी मला जावं लागतंय आणि तो रस्ता खूप अपोजिट आहे, तर तू आजच्या दिवस जा ना. आता मात्र मृण्मयीला फार राग येतो आणि ती म्हणते की अच्छा या कामाशी गुंजाचा काही संबंध नसेल. तेव्हा कबीर सांगतो की हो आहे. आता मात्र मृण्मयीला फार राग येतो. कबीर हा मृण्मयीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो पण मृण्मयीला मात्र फार राग आलेला असतो आणि रागानेच ती तिथून निघून जाते. तर आता इकडे गुंजा आणि मधू त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू साठी आलेल्या असतात. तेव्हा गुंजा मनामध्ये विचार करते की माझ्या या नोकरीचं अचानक आईच्या आणि साहेबाच्या मनात आलं का. गुंजा खूप अस्वस्थ होत असते आणि तेव्हा मधू म्हणते की गुंजा सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे देशील ना. मधू सांगते की अजिबात तिथे घाबरायचं नाही, सगळ्या प्रश्नांची नीट उत्तरे द्यायची. तेव्हा गुंजा तिला म्हणते की हो आई आणि विचारते की आई माझ्या या नोकरीबद्दल तुमच्या हे डोक्यात कसं काय आलं. तेव्हा मधू गुंजाकडे बघू लागते. तर मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत गुंजा आणि मधू ह्या केबिन मध्ये इंटरव्ह्यू साठी गेलेले असतात. तर उमेर आता कबीरला सांगतो की कबीर ही तीच कंपनी आहे जी मुलींकडून कॉन्ट्रॅक्ट साइन करून घेते आणि मुलींना जाऊन विकतात. आता हे ऐकून कबीर मात्र घाबरून जातो. तर आता इकडे इंटरव्ह्यूवर विचारत असतो की तुम्ही यांना बळजबरी इथे आणलं का. तेव्हा गुंजा म्हणते की नाही, बळजबरी का आणतील, त्या माझ्या आई आहेत. आणि आता गुंजा अग्रीमेंट वरती साइन करणारच असते तर तितक्या तिथे कबीर येतो आणि कबीर म्हणतो की थांब गुंजा. आणि कबीर मागचा पुढचा काही
काहीही विचार करत नाही आणि त्या इंटरव्ह्यूवरची कॉलर पकडतो आणि त्याला खूप मारू लागतो. तर मित्रांनो, असेच मालिकेंचे अपडेट्स बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.